लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप काय आहे नेमकं? आता आदित्य ठाकरे यांनी, आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे आदरणीय भैयाजी जोशीजींनी मुंबईमध्ये एका केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज हाऊसमध्ये मोठं उभाटाच्या काही नेते मंडळींचं मराठी भाषेबद्दल फार प्रेम उफळून आलेलं होतं. आदरणीय भैयाजी जोशींनी जे काही वक्तव्य केलं त्यांनी कुठेही मराठीचा अवमान केलेला नाही, मराठी भाषा वापरू नका असं बोललेलं नाही. पण मुंबईमध्ये एकंदरीत जी काय परिस्थिती आहे त्या भागातले लोक त्या भाषेमध्ये बोलतात. हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे, त्यात काही नवीन नाही. पण मुद्दा माझा असा आहे, आदरणीय भैयाजी जोशींवर आक्षेप घेणारे जे काही लोक आहेत, आता आदित्य ठाकरे यांनी, आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषावर अन्याय कसा होतोय अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं. पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमछो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का? महाविकास आघाडीच्या काळात उभाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे. अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे. तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का? आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी, उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने, आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत, पहिला ते स्वतःहून सुरू करा. नका लावू मग केमछो वरळीचे बॅनर. लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप काय आहे नेमकं? आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की मराठीत हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे, आम्ही त्यालाच प्राधान्य देतो. पण अन्य भाषेलाही अपमान न करता, दुजाभाव न करता मराठीला प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे. पवार यांनी तुमच्यावर आरोप केलाय की काल तुमच्यात आणि त्यांचा जो काही वाद सभागृहात झाला, औरंगजेबाबद्दल बोललं किंवा कोरटकर बद्दल बोललं की नितेश राणेंना का झोंबतं असं त्यांनी. हो, कारण का कोण बोलतं ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे. म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं, त्यांच्या आजोबांची स्टेटमेंटची आठवण करून दिलं. तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्याच आजोबांनी वक्तव्य केलं, त्याची फक्त आठवण करून दिली. ते ज्यांना नेते म्हणतात, राहुल गांधीजींनी गेल्या 19 फेब्रुवारीला, हे जेव्हा 19 फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं, मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही? कोरटकर असो की कोणी असो, छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजेंवर जे बोलणारा जो पण कार्ट आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच. मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही, घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते, मग का कानफडीत लावली नाही जितेंद्र आव्हाडाला? कोरटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे, मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं? तुमच्या पक्षाचा आहे म्हणून. तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाच हे ते काय दोन तोंडीचे लोक आहेत ना, म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यामुळे मी बोललो होतो. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जितेंद्र आव्हाडांवर पण कारवाई व्हायला पाहिजे.
आता त्याबद्दल एवढे जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा, सगळ्यांचेच काढा, प्रदर्शन करू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये. बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं, उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं, आदित्य ठाकरेचा आवाज कोणी कोणी काढलेला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारेच लोक होते. म्हणून जुने संदर्भ देण्यापेक्षा स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल मी असंख्य वेळा बोललेलो.